तारीख 18 जुलै, वेळ मध्यरात्री 1:30 ते 2 वाजायची. सहकार नगर पोलीस स्टेशन आपल्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवत होतो. ह्याच कोम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान त्यांना एक गोपनीय माहिती भेटली की हद्दीत सहकार नगरच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार ऋषिकेश उर्फ बारक्या लोंढे हा हद्दीत फिरत आहे, वावरत आहे. पोलिसांनी त्वरित सापळा रचत त्याला शिताफीने पकडलं. मात्र त्याला पकडल्यानंतर त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. हल्ला असा की त्यांनी पेपर स्प्रेचा वापर करत पोलिसांच्या डोळ्यात पेपर स्प्रे मारलं. त्यानंतरही पोलिसांनी त्याला धरून सहकार नगर पोलीस स्टेशन येथे आणलं. मात्र इथं आणल्यानंतरही त्याचा जो राडा होता तो कायम राहिला, तो सुरू राहिला. इथं आणल्यानंतर त्यांनी एका पीसीची मोडतोड केली व ही जी काच दिसत आहे या काचेला त्यांनी डोक्याने आपलं डोकं आपटत ह्याला ही काचाची मोडतोड केली. आता हे न्यूजपेपरने झाकण्यात आलेलं आहे. हे जेव्हा राडा सुरू होता त्यात तोही किरकोळ त्यालाही इजा झालेली आहे, तोही किरकोळ जखमी झालेला आहे. पोलिसांनी त्याला त्वरित ससून रुग्णालय येथे प्रथम उपचारासाठी त्याला दाखल केलेले आहे. सध्या तो तिथंच आहे आणि पोलिसांनी सरकारी कामात अडथळा व पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची सुद्धा प्रक्रिया सुरू केलेली आहे. मात्र एक प्रश्न आता असा राहिलेला आहे की पोलीस स्टेशन मध्ये सुरक्षित आहेत का? सहकार नगर पोलीस स्टेशन मध्ये 354चा गुन्हा दाखल होता. त्याच्यामध्ये ऋषिकेश लोंढे उर्फ बारक्या आणि त्याचा भाऊ मोन्या लोंढे, जितेंद्र लोंढे हे पाहिजे आम्हाला होते. सागर पाटील डीबीचे प्रमुख आणि त्याच्यासोबत 4 कर्मचारी हे पाहिजे असलेल्या आरोपीच्या शोधामध्ये त्याच्या घरापर्यंत गेलेले होते. त्यावेळी हा ऋषिकेश लोंढे त्या ठिकाणी उपस्थित होता, त्याचा भाऊ सुद्धा उपस्थित होता आणि त्यांना जेव्हा ते दोघे नशेत होते आणि त्यांना पकडायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या जवळचा पेपर स्प्रे त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये पोलिसांना गुंगी वगैरे असे आलेले नाही, त्याच्या डोळ्यात गेलेला होता. तरी त्यांनी शिताफीने त्यांना अटक केलं. अटक केल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं होतं. पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी ते व्हायलंट त्यांचं वर्तन असल्यामुळे त्यांना बेड्या घालण्यात आलेल्या होत्या आणि त्यापैकी त्या बेड्यांनी या ठिकाणी काचेची तोडफोड त्यांनी केलेली आहे. यापैकी ऋषिकेश लोंढे याच्यावरती 2023ला मोक्काचा गुन्हा दाखल होता. त्यामध्ये त्याला जामीन मिळालेला आहे. त्यामध्ये तो बाहेर होता. त्याच्यावरती यापूर्वी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन सुद्धा झालेली होती. त्यांनी पोलिसावरती मारलेला पेपर स्प्रे आणि पोलीस स्टेशनमध्ये केलेली तोडफोड याबाबत अजून गुन्हा दाखल नाही करून आता BNS 121(2) आणि 132 याप्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहे. त्याला बेड्या घातल्या होत्या तर त्याला पेपर स्प्रे कसा मारला? नाही, त्यांनी पेपर स्प्रे घरी त्याच्या मारलेला आहे. घरी मारला. सर, जो आरोपी आहे तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आपण कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान त्याला उचलला. आपण प्रिकॉशन्स घेतले नव्हते का की आपल्याला कल्पनाच आली नाही की तो असा राडा करेल किंवा पोलीस स्टेशन राडा म्हणजे घरी त्यांनी पेपर स्प्रे मारलेला होता. त्यांनी हत्यार कोणतं वापरलेलं नव्हतं, फक्त पेपर स्प्रेचा वापर केलेला. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचं ऑफिस आहे, इथे सुद्धा त्याने तोडफोड केली. म्हणजे त्याची इतकी मजल कशी जाते? पोलीस नव्हते का, कोणी कर्मचारी नव्हते का? आता आम्ही जवळपास 11 वाजले तरी पाहतोय, वरिष्ठ अधिकाऱ्याची वाट पाहतोय. 11 वाजेपर्यंत या ठिकाणी कुठला वरिष्ठ अधिकारीही नसतोय. मी पीआयने विचारलेलं होतं, पीआय ससूनला गेल्यास त्यांनी मला सांगितलेलं होतं. सर, केबिन जी आहे, जसं त्यांनी सांगितलं की वरिष्ठ पोलीस निरीक्षक केबिन आहे, इथे तोडफोड झाली, बाजूला तोडफोड झाली. आपल्या एवढा स्टाफ असताना एखाद्या रेकॉर्डवरील आरोपीची एवढी मुजुरी कशी होते? कारण याच्या आधी पण त्याला शिक्षा झाली पोलीस. आता काय प्रिकॉशन घेणार आहात आपण त्याला? आता नाही, त्याच्यावरती आता जुना IPC 353 आणि 353, 333 वापरू आम्ही. त्याला अटक करू. त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन झालेली आहे. तो MPDA साठी सुद्धा एकदम फिट आहे. त्याच्यावरती सर्व लिगल ऍक्शन होते. मोक्का कारवाई करणार कसं? कारण त्याच्या सिंगल आरोपी आहे, बघून घेतो त्याच्याबद्दल. आणि दुसरे एक सर, ज्यावेळेस आपले पोलीस तिथे मात्र मोक्कामध्ये तो बेलवरती आहे, त्याचा बेल रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. सर, या घटनेत आपले पोलीस अधिकाऱ्यांना काही जखम झाली का? त्याच्यावर काय? नाही, त्यांचे डोळे जळजळत आहेत, अदरवाईज बाकी काही नाही. अनेक ठिकाणी रक्ताचे डाग दिसत आहेत. ते रक्ताचे डाग नेमके कुठले? तिथून कसं काय रक्त आलं? माहिती घेतो मी त्याची. काल हा प्रकार जो घडलेला आहे तो साधारणपणे 3 ते 3:30 वाजता घडलेला आहे.
त्यानंतर त्यांना इथं ठेवून सकाळी ससूनला पाठवले. त्याने धमकी देखील दिली आहे की घरात घुसून मर्डर करेल. पोलिसांना अशी काही धमकी दिली होती का? ते मला तुमच्याकडून समजते, मी घेतो माहिती. सर, एकीकडे पोलीस सीपी साहेब सीपी ऑफिस मध्ये परेड काढतात गुंडांची, श्युरिटी देतात की यांच्यावर कारवाई होईल, सगळं होईल आणि सर्वसामान्य लोकांना सेफ राहतील असं विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतात. दुसरीकडे असा प्रश्न निर्माण होतो, खरं पोलीसच सेफ आहेत का? अशा पद्धतीने जर आरोपीच राडा करत असेल आणि पोलीस त्याला रोखू शकत नसतील. आरोपी हा काल जो पकडलेला होता तो नशेत होता असं कळतंय. नशेत केलेलं तसं कृत्य जरी असलं तरी सुद्धा आम्ही पूर्णपणे अशा प्रकारच्या सर्व प्रिव्हियस रेकॉर्ड असलेल्या आरोपींची वारंवार झडती घेत असतो, त्यांना चेकिंग करत असतो. याही आरोपीला काल अशाच शोधासाठी ते गेलेलं होतं आणि त्यांनी हत्याराचा वापर करण्याच्या ऐवजी पेपर स्प्रेचा वापर केलेला आहे. आणि या परिमंडळ 2च्या हद्दीमध्ये जे कोणी रेकॉर्डचे गुन्हेगार असतील त्यांना पूर्णपणे पुढच्या कालावधीमध्ये प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेऊन आणि कायदेशीर कारवाई करून वटणीवरती आणलं जाईल. सहकारनगर पोलीस स्टेशन मधील वॉन्टेड अक्युज्ड आहे ऋषिकेश उर्फ बारक्या संजय लोंढे. हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे. त्याच्यावर 2354 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत आणि तो पाहिजे आरोपी या सत्रामध्ये खाली होता. काल रात्री आमचे सागर पाटील API व पथक हे प्राप्त माहितीप्रमाणे त्याला पकडायला गेले. त्याच्या संदर्भात आपल्याला काही इनपुट्स मिळाले होते. पकडल्यानंतर त्याला आपण ज्या ठिकाणी त्याला पकडला, अरेस्ट केला, त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा स्वतःला काहीतरी इजा किंवा दगाफटका करून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तावडीतून एस्केप करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला ज्यावेळेला पोलीस स्टेशनला घेऊन आलो, इथे सुद्धा त्यांनी तोच प्रकार केलेला आहे. काही ग्लासेस वगैरे त्यांनी डॅमेज केलेले आहे. त्याच्यामध्ये आपण त्याच्यावर IPC अंडर सेक्शन 333, 353 आणले आपण गुन्हा दाखल करायची तजवीज ठेवलेली आहे. त्याला आता आपण मेडिकलला घेऊन गेलेला आहे. त्याच्यावर ससून हॉस्पिटलचे उपचार चालू आहेत आणि पुढील प्रक्रिया आम्ही करून घेऊ. सगळे जे काही पोलीस आहेत ते आता सगळे ससून हॉस्पिटललाच आहेत. तिथं सुद्धा त्यांच्यावर उपचार चालू आहेत. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो आरोपी आहे तो आता सध्या आपल्या अटकेत आहे. त्याचे CT स्कॅन आणि इतर वैद्यकीय उपचार चालू आहेत. पुढील गुन्हा दाखल करून त्याला अरेस्ट करण्याची प्रक्रिया आपण ठेवली. मी सांगितल्याप्रमाणे तो ज्या प्रवृत्तीचा होता की पोलिसांच्या तावडीतून एस्केप होणं किंवा स्वतःला इजा फटका वगैरे करून घेण्याच्या प्रयत्नात त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या पण कशाने काचा फोडल्या? त्यांनी त्या हाताने किंवा डोक्याला मारून वगैरे घेतलेला आहे आणि त्याच्या पद्धतीने त्यांनी ज्या काही प्रयत्न केलेले त्या प्रयत्नात हा सर्व प्रकार झालेला आहे. पण सर किती पोलीस त्याला धरण्याचा प्रयत्न करत होते? आपल्याकडे रात्री जो API सागर पाटील आणि त्यांचे जे स्टाफ होते आपले 3 ते 4 जण, आपल्याला ज्या प्राप्त माहिती मिळाली त्या प्राप्त माहितीप्रमाणे आपण त्याला तिथे अरेस्ट करायला गेलो होतो. रात्रीची वेळ होती, 2:30-3 वाजताची. त्यावेळेला जो उपलब्ध स्टाफ होता त्या उपलब्ध स्टाफच्या अनुषंगाने आपण त्यांना पकडलं आणि पकडून त्याला नंतर ज्या वेळेला पोलीस स्टेशनला घेऊन आलो, मुळात त्यांनी ज्या वेळेला ज्या ठिकाणी पकडले गेले तिथेच थोड्या प्रमाणात पोलिसांना त्याच्या घराच्या इथं तळजाई पठारावर रोडवर आपण जर इथं गेले महिन्यापासून आरोपी फरार होता. फरार वगैरे नाहीये, त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. फरार नाहीये तो 2 महिन्यापासून आरोप 2 महिन्यापासून फरार होता अशी माहिती. फरार नाहीये तो कुठल्याही गुन्ह्यामध्ये अंतर्गत पण गुन्हे नाहीये. तो फरार नाहीये, फक्त त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत महिलांच्या विषयक तसे. तर तो फरार नाहीये, फक्त त्याच्यावर पाहिजे आरोपी आहे आणि त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. तर सर 8 पोलिसांना जर एक आरोपी आवडत नसेल तर मग काय सगळं? ऍक्च्युली तसा प्रकार असा आहे की मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने की आरोपीची जी प्रवृत्ती किंवा तो जो दांडगाई वृत्तीचा होता त्याच्यातनं मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने त्याची पद्धतच अशी होती की पोलिसांच्या तावडीतून कशा पद्धतीने सुटेल, स्वतःला दगा फटका किंवा इजा नाही. आरोपीचं वय 22 वर्ष आहे. तो अल्पवयीन नाहीये. नाही, अजून त्या संदर्भात काही डिटेल आले नाही कारण त्याची वैद्यकीय तपासणी चालू आहे. वैद्यकीय तपासणी आणि जे काय आपल्याला त्याचे डिटेल्स कळतील त्या पद्धतीने बघा. आता आपण त्याच्यावर ज्या पद्धतीने त्यांनी पोलिसांना अटकाव केलेला आहे, पोलिसांवर काही करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याप्रमाणे आपण IPC 353 सरकारी कामात अडथळा आणणे आणि 333 प्रमाणे आपण गुन्हा दाखल करतो. आणि यापूर्वीचे पण त्याच्यावर जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये आपण त्यांना अरेस्ट करतो. तळजाईतल्या कुठल्या टोळीत सहभाग आहे का त्याचा? कुठल्याही टोळीमध्ये त्याचा सहभाग नाही आहे. त्याचे जे काही गुन्हे आहेत ते सगळे इंडिव्हिज्युअल गुन्हे आहेत. तसे आत्ताचे सध्याचे जे आहेत ते 354 महिन्यांविषयी त्याच्यावर गुन्हे आहेत. पकडायला जेव्हा गेले तेव्हा देखील त्यांनी स्वतःला इजा करून घेतली आणि आता मग पोलीस स्टेशनला जेव्हा आणला तेव्हा खबरदारी पोलिसांकडे घेण्यात आली नाही का? अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने की त्या आरोपीची जी दांडगाई वृत्ती आहे
आणि स्वतःला काहीतरी इजा फटका करून घेण्याच्या ह्या प्रयत्नातच ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याला ज्या पद्धतीने ते बळाचा वापर करायचा आहे त्या पद्धतीने आपण बळाचाही वापर केलेला आहे आणि आता आपण त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेलो आहे. तिथं हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार चालू आहेत आणि पुढची प्रक्रिया आपण करून घेत आहोत.